श्री स्वामी समर्थ। उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण बघूया अतिशय शीतल व शुभ मानल्या जाणाऱ्या धातूच्या संदर्भात माहिती। तो धातू म्हणजे चांदी। आता ही चांदी कशा प्रकारे उपयुक्त असते? माणसाला शीतल वाटणारी व शांती प्रदान करणारा धातू म्हणजे चांदी। राजे महाराजे पूर्वी चांदीच्या धातूचा वापर करत होते। जेवणासाठी, पूजेसाठी याच धातूच्या भांड्यांचा वापर केला जात होता। पूर्वीच्या काळापासून राजे महाराजे चांदी व सोने यासारख्या धातूंचा वापर जेवणासाठी, पूजेसाठी करत होते। धातूच्या या वापराने आयुष्यात शुभतेचा वावर होतो। वाईट ग्रहांचा प्रभाव संपून जातो। आयुष्यात असलेल्या अडचणी, परेशानी चांदीच्या प्रयोगाने संपतात। कर्क, वृश्चिक आणि मीन राशींसाठी तर चांदी ही अतिशय शुभ धातू मानला जाणारा आहे व शुभ परिणाम देणारा धातू मानला जातो। तुमच्याही घरात आहेत का चांदीच्या वस्तू? चंद्र व शुक्र तुमच्याही पत्रिकेत आहे का कमजोर? चला तर मग जाणून घेऊया याबद्दल अधिक माहिती। तुमच्या घरात चांदीच्या वस्तू असतील तर घरात शुभता नक्की येताना दिसते व सुखशांती नांदते। वैभव प्राप्त होत असतं, संपन्नतेचा वास होतो। म्हणून घरात तांब, पित्तळ आणि चांदीच्या वस्तू नक्की असाव्यात। लोखंड, स्टील आणि प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर शक्य तितका कमी करावा किंवा नाही केला तर अतिउत्तम। तांब आणि चांदी किंवा पित्तळ या सर्व धातूंचा वापर जास्तीत जास्त असावा। ज्योतिषशास्त्रानुसार विचार केला तर चांदी शुक्र आणि चंद्र या दोन ग्रहांना प्रभावित करते। शरीरातील जलतत्वाला नियंत्रित सुद्धा करते। चांदीच्या प्रयोगांनी मन विकार क्लिअर होतात, मन मजबूत होते। तसेच तुमच्या पत्रिकेत चंद्र पीडित असेल, दूषित असेल तर त्यासाठी चांदीचा उपयोग करणे अतिशय शुभ मानले जाते। पत्रिकेतील चंद्र पीडित असेल किंवा दूषित असेल, कमजोर स्थितीत असेल तर त्या व्यक्तीचे मन कमजोर होते। अशा व्यक्तींना कोणत्याही कामात सफलता मिळताना दिसत नाही। म्हणून मनाला मजबूत करण्यासाठी, मानसिक स्थितीला सुधारण्यासाठी जर काही उपाय असेल तर तो चांदीचा वापर करता येतो। जर अशा व्यक्तींना चांदीचा त्रास असेल, चंद्राचा त्रास असेल तर अशा व्यक्तींनी चांदीचं कडं हातात घालायला हरकत नाही। ज्यायोगे चंद्राला तर बळ नक्कीच मिळेल, परंतु त्यासोबतच शुक्राचंही बल वाढेल। शुक्र हा ग्रह सुखाचा कारक, वैभवाचा कारक ग्रह, संपन्नतेचा देखील कारक ग्रह मानला जातो। चांदीचा वापर आपण आपल्या जीवनात करत असाल तर चंद्र आणि शुक्र दोन्हीही बॅलन्स होतात। दोघांचाही आपल्याला फायदा होताना दिसतो, फळ मिळताना दिसतं। ज्याचा शुक्र ग्रह पत्रिकेत मजबूत असेल त्या व्यक्तीला वैभवशाली जीवन प्राप्त होतं। जीवनात सुखी व संपन्नता प्राप्त होते, धन वैभव मिळते। सर्व प्रकारे संपन्नता त्याच्या आयुष्यात शुक्राच्या प्रभावाने येते। सुखाचे आगमन होते। लक्झरियस लाईफ पाहिजे असेल तर ते सुद्धा शुक्र ज्याच्या पत्रिकेत चांगल्या स्थितीत असेल तोच जगू शकतो। त्यासाठी चांदीचा प्रयोग जर आपण केला तर कुंडलीत शुक्र पीडित असेल तर पत्रिकेनुसार तो सुद्धा चांगले फळ देण्यास मदत होते। चला तर मग जाणून घेऊया अशा काही वस्तू, ज्या वस्तूंमुळे त्या घरात असल्यामुळे धनाचा तर वास होईलच, समृद्धीचा देखील वास होईल, लक्ष्मीचाही निवास आपल्या घरात होईल व स्थिर लक्ष्मी घरात नांदेल। ज्या घरात या धातूच्या वस्तू असतात चला तर मग जाणून घेऊया कोणत्या वस्तू। पूर्ण व्हिडिओ बघितला तर आपल्याला कोणत्या वस्तू आहेत ते माहिती पडेल व कुंडलीतील खराब ग्रहांनाही सुधारण्यास मदत होईल। व्हिडिओला लाईक करा व शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। लाईक केल्यानंतर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। चांदीच्या कोणत्या वस्तू आपल्या घरात असाव्यात जाणून घेऊया। जाणून घेऊया पहिली वस्तू जी आपण आपल्या घरात नक्की ठेवावी। सगळ्यात पहिली वस्तू आहे चांदीचा ग्लास। चांदीचा ग्लास आपल्या घरात असेल तर पाणी प्यायल्याचा वापर करावा। चांदीच्या ग्लासात पाणी पिल्याने व त्याला घरात ठेवल्याने राहू व केतूचा प्रभाव कमी होतो। वाईट असर आपल्या जीवनात होत असेल राहू केतूचा तर तो देखील कमी होण्यास मदत होते। ज्यायोगे आपल्याला सफलता मिळते व जी होता कामे राहून गेलेली असतात
ती देखील होण्यास मदत होते. चांदीच्या ग्लासात आपण रोज पाणी पित असाल तर आपली मानसिक अशांतता कमी होते, दूर होते. प्रत्येक कामात आपल्याला सफलता मिळते. वास्तुशास्त्रानुसार विचार केला तर पुढची वस्तू म्हणजे चांदीचा हत्ती. आता हा चांदीचा हत्ती लक्ष्मीचे प्रतीक मानला जातो. गजलक्ष्मी ज्याला आपण म्हणतो. गजलक्ष्मीचे आपण पूजन देखील करतो. गजलक्ष्मी म्हणजे हत्तींचे पूजन केल्याने लक्ष्मी प्राप्ती होते. धनाचा वास ते ठिकाणी होतो. घरात हत्ती असेल तर त्या घरात नक्कीच लक्ष्मीचा वास होताना दिसतो. चांदीचा हत्ती घेऊन तो पूजल्यास अतिउत्तम. देवाऱ्यात त्याला ठेवून आपण रोज पूजा करू शकतो किंवा कोणत्याही दिवशी, शुभ दिवशी आपण तिजोरीत असेल तर त्याला बाहेर काढून त्याचे पूजन अवश्य केले पाहिजे. लक्ष्मी मंत्राचा जप करून पुन्हा तिजोरीत ठेवून देऊ शकतात. ज्यायोगे आपल्या घरात बरकत होण्यास मदत होईल. व्यापारात आपल्याला तोटा होणार नाही, नेहमी फायदा होईल. पुढची वस्तू म्हणजे चांदीची अंगठी. चांदीची अंगठी आपण आपल्या हाताच्या अंगठ्यात किंवा कोणत्याही बोटात घालावी किंवा चांदीची चेन घालावी. ज्यायोगे शुक्रग्रह बली होऊन चंद्र मजबूत होईल, मानसिक शांती मिळेल व सुखाची प्राप्ती होईल. शुक्र कोणत्याही परिस्थितीत खराब असेल तर चांदीची अंगठी आपल्या हातात नक्की घालावी किंवा वापरावी तर अतिउत्तम, किंवा चैन घातली तरी चालेल. विवाहातील अडचणी ज्यामुळे दूर होण्यास मदत होईल. विवाहातील उशीर जर या गोष्टीमुळे होत असेल, शुक्रग्रहामुळे होत असेल तर त्याला देखील मदत होईल लवकर विवाह होण्यासाठी. त्यामुळे अवश्य चांदीची चेन किंवा अंगठी घालायला हरकत नाही. घालून पाहावे, उपाय करून पाहावा. चांदीच्या अंगठी किंवा चेन किंवा कडे धारण करावं. आपल्याला घरात ठेवणे जर शक्य नसेल तर यातल्या 1-2 वस्तू जरी आपल्या घरात असल्या तरीसुद्धा आपल्याला फायदा होईलच होईल. चांदीचा याप्रमाणे एक प्रयोग आपल्या जीवनात केला तर आपल्या जीवनातील वाईट ग्रहांचा प्रभाव दूर होऊन शुभ ग्रह अधिक शुभता प्रदान करतील. चंद्र व शुक्र मजबूत होतील. चंद्राने मनस्थिती वाढते, चांगली राहते. शुक्रग्रहाने चांगले भौतिक सुखांची प्राप्ती होते. सर्व सुखांचा कारक असलेला शुक्रग्रह मजबूत होतो. शुक्र ज्याच्या पत्रिकेत मजबूत असेल त्याला सुखांची प्राप्ती होते. धनसंपन्नता, वैभव, गाडी, बंगला व सर्व शुक्रामुळे आपल्याला प्राप्त होतात. म्हणून चांदीचा प्रयोग मोठ्या प्रमाणात करावा. सहजीवन सहज सुलभ होईल. म्हणून या सगळ्या वस्तू आपल्या घरात आपल्या जवळ नक्की असाव्या. आशा करते व्हिडिओ आवडला असेलच. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.